विषय आहे आपला दारूवरचा. दारू म्हटली का जे खतरनाक गोष्ट आहे. घरी जर दारू गेलं तर बायको कल्ला करते. आणि जे लोक आहेत की जे दारू पेत ते म्हणतात तो बेवडा आहे, तो हे माझ्याचं जे लोकांनी म्हणणं असं आहे की तुम्ही दारू पेत ना. आणि तुमच्यासारखे जर सबून लोक झाले भाऊ, राज्य कसं झाली, सर्वात जास्त इन्कम टॅक्स हा दारूवरचा आहे. आणि दारू अशी चीज आहे म्हटलं, एकदा तोंडाले लागली का त्याचा ते पिच्छाच पकडते, त्याचा पिच्छाच सोडत नाही. थोडीशी पर्यंत बिअर ते बिअरवरचा तो इंग्लिशवर लागते. अनेक प्रकारच्या लेवल पण दारू पेतात. आपला काम करणार असते तो आपली देशी मारते, त्याच्यापेक्षा वरचा थोडीशी इंग्लिश मारते, त्याच्या पुढच्या वरचा गेला की वाईन होते. आणि त्याच्या वर्षभर ते टीचर आहे, चांगले चांगले दारू आहेत, त्या सिग्नेचर ब्रँडर अशा मारतात. पण नशा सारखीच होती भाऊ. आणि शेवटी गेम आहे पैसेवर, सगळ्यात इन्कम टॅक्स आहे दारूच्या भरोशावर. लॉकडाऊन मध्ये तुम्ही पाहिलं नाही का, लॉकडाऊन चालू ओपन व्हायच्या वेळेस पहिल्यांदा दारू खोलली ना आपण की त्याशिवाय महाराष्ट्र चालत होतं. दारू लय सोबत चीज आहे. तुम्ही एखादं फंक्शन असू द्या हॉटेलमध्ये आणि बाजूला बाल असू द्या, बात येते म्हणते मी लव यू ये बोलता हा 1-2 पॅक मारून येते. जेव्हा तो गडबडते तेव्हा मग बायकोच्या लक्षात येते, अरे का आपलं दारू पिऊन आलो. दारू ही शरीराला चांगली आहे, डॉक्टर सांगते हार्ट अटॅकला म्हणजे दारू प्या, पण तिचं प्रमाण कमी पाहिजे ना. हो, त्याचं प्रमाण जर जास्त वाढलं तर ते जीवनाचा सत्यानाश, किडनॅप गमवून टाकते, कोणाचं लिव्हर जाते. म्हणून दारू प्रमाणशीर पाहिजे. बरं, लोक म्हणतात कीर्तनात सांगतात दारू नका पिऊ, असं नका करू, तसं नका करू, येऊ नका करू. अबे बाबा, तेवढंच केल्यापेक्षा तुम्ही एकखट्टे सरकारांना दारू बंद करून टाकणार. राज्यातल्या समज सबसिड्या बनवतात ना, शेतकऱ्याला सबसिडी भेटते ना काय भेटते, अलग अलग प्रकारच्या दारू भेटतात. बरं, दारू प्यायला मोठी पळवट लागते, पहिल्यांदा मिचिक पेते. दारू पेताना कोणी डोळे उघडे ठेवत नाही, डोळे उघडे ठेवते का कोणीच ठेवत नाही. दारू पेताना डोळे अशी बंद करून टाकतात. आणि दारू प्यायल्यानंतर बाबा चकना असते, चालूच राहते त्याचं. म्हणजे दारूचं कठीण समस्या आहे. पहिल्यांदा फक्त दारू पेताना चुरून पेते आणि एकदा थोडी वाढली की मग बापाली भेट नाही. बरोबर, दारूची जशी आहे बापन पोरग एक सोबत पेतात. पण बिडे जर ओढत असलं का नाही तर लपून प्या लागते. पार्टी असली की दारू, लग्न असलं नवरदे दारूशिवाय निघतच नाही. आणि तुम्हाला एक सांगतो, एखाद्या पोरीला जर नवरा म्हटलं का नाही आपण की काव तुला नवरा कसा पाहिजे, निर्व्यसनी पाहिजे म्हणते. आणि निर्व्यसनी फक्त राहतात साधे. आणि हे दारू पेल असलं हे जरा शांत सोपं सबन गोष्टी बरोबर राहते ना, सांगते आपण कोणत्याही घरात पागते. जो दारू पेत नाही ते साधे सिंपल राहतात. पण हे हुसूर जो वांजर तोंडे येईन मीन त्याची बरोबर पद्धतशीर राहते. हे पाय पोट्टे हो, तुम्हाला सांगतो, लग्न जर जुळत असलं का नाही, हे पोट्ट जर पाच असलं का तुम्हाला दारू पेते नाही पेते, तर ज्या गावातल्या लग्नात त्याला पहिल्यांदा पाहायचा हा कोणाचा दोस्त आहे, त्याच्या दोस्ताचं लग्न झालं काय, त्याच्या दोस्ताला म्हणायचं की तू कॅसेट दाखव म्हणा बोले. त्या कॅसेटमध्ये मग बरोबर ते पोट्ट ओळखू येते दारू पेते का नाही पेते. प्रमाणशीर असं काही होत नाही. आजकाल तर अशी गोष्ट आहे भाऊ, 90% लोक दारू पेतात. पण कोणती पोरगी होते म्हणजे निर्व्यसनी पोरग पाहिजे. निर्व्यसनी कशी या जगात कसं होईल बाबा, लय मोठी गोष्ट आहे. छान सोबत लय वाढली आणि दारूचं प्रमाण वाढलेलं आहे. बरं, सरकारमध्ये दारू बंद करा, पोलीसवाले हप्ते त्याच्यावरच आहे. काही जण काय दारू जर सोडतात तर ते कांद्यावर लागतात. ती मोठी गुंगीची नशी आहे. पण त्यातले फपूस बिपूस बेकार होते म्हणते, हार्ट अटॅकला हे म्हणते. बरं, डॉक्टर लोक सांगतात दारू पिऊ नका. आणि डॉक्टर लोकच म्हणतात, असे काही डॉक्टर लोक आहेत की ते दारू पिल्याशिवाय तिला गमत नाही. डॉक्टर लोक पार्ट्या पाहिजे आपण क्वचित लोक आहेत दारू न पिणारे. म्हणून म्हणतो दारू अशी चीज आहे का जीवन बर्बाद करून टाकते ते, पण तरी ते दारू सोडत नाही. बायको अंदाज लागते. बरं, सप्ताही एवढा खातात का दारूचे. दारू पिणारे वाटते बरं उद्यापासून सोडून द्या म्हणून, पण त्याच्यातून ते सुधरूच देत नाही. दारू अशी चीज आहे, एकदा तिनं त्याच्यावर जायवर टाकलं का ते सोडतच नाही. बरे बापा, बेकार असता. जेव्हा पोट्टे बेकार झाले मरतात पोट्टे. आजकाल बाई दारू प्यायला लागले, पण बाई पेतात. लखपतीच्या घरात चांगलंच पेतात. म्हणून म्हणतो की सर्रात दारूचं प्रमाण झालं, पण ते प्रमाणशीर असले खूप प्रमाणात राहते, नाही तर तिचा सत्यानाश होते. असा हा दारूवरचा विषय आहे. दारू आनंदातही चलते, दारू दुःखातही चलते, दारू वाढदिवसातही चलते, दारू लग्नातही चलते. दारू सप्त्यात म्हटलं जे धावणारे आहेत ते नाही, काही धावणारे असतात थकलो म्हणते संध्याकाळी गचकन मारून येतात. माई गाव तुला आहे अशातला काही भाग नाही म्हणा. मी की वाणी बामन नाही, पण थोडंसं प्रमाण असलं म्हणजे काही फरक पडत नाही. असं मग दारूची कहाणी आहे. तुम्हाला पटलं तर पाहा, ह्या व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. तर पहा तुम्हाला हा व्हिडिओ पटला असेल तर.
आता काय बोला दारूबद्दल, तुमच्याला काही बोला दुखत आहे का? तुमच्याजवळ बोला असेल तुम्ही बोला बा. ठीक आहे, चला धन्यवाद, नमस्कार. व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करून टाका. गन्ना का फन्ना युट्यूब चॅनल दर्यापूर प्रस्तुत करता गणेश पाटील साखरे, मावली थांडे. धन्यवाद.